हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं इंजिनिअरिंग विथ प्रतीक या यूट्यूब चॅनलमध्ये. सो आजपासून आपण जावा लँग्वेजची सिरीज स्टार्ट करणार आहोत. त्यामध्ये आपण कोर जावा, ॲडव्हान्स जावा एवढंच नव्हे तर बॅकएंडचे फ्रेमवर्क जसे की स्प्रिंग बूट हे सर्व शिकणार आहोत. सो एकदम बेसिकपासून आपण एकदम प्रॅक्टिकली VS कोडवर कोड करून कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत, जेणेकरून एकदम प्रॅक्टिकली नॉलेज तुम्हाला भेटेल. सो अगर ही तुम्हाला सिरीज आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा. चला मग स्टार्ट करूया. सो फर्स्ट वन आपण पहिला कोड लिहिणार आहोत हेलो वर्ल्ड डॉट जावा. जेव्हा लँग्वेजमध्ये कधी बी आपण कोणता बी कोड लिहित असेल त्याची फाईल तयार करतो आणि त्यामध्ये कोड लिहितो. सो त्या फाईलचं नाव आपण कधी बी डॉट जावा ह्या एक्सटेन्शननी आपल्याला त्या फाईलला नाव द्यावं लागतं. डॉट जावा ह्या एक्सटेन्शननी त्या फाईलला आपण नाव दिलं. डॉट जावा एक्सटेन्शननी जेव्हा ती फाईल तयार केली, त्या डॉट जावा ह्या एक्सटेन्शननी आपण जेव्हा ती फाईल तयार करतो, तर डॉट जावा एक्सटेन्शननी ती फाईल आपण सेव्ह करतो. सो आपण इथे एक फाईल तयार केली, त्याचं एक्सटेन्शन डॉट जावा आहे. सो डॉट जावानी आपण ती फाईल सेव्ह केली. सो डॉट जावा या एक्सटेन्शनने आपण एक फाईल तयार केली आणि डॉट जावा या एक्सटेन्शनचा वापर करून ती फाईल आपण सेव्ह केली. सो हेलो वर्ल्ड डॉट जावा आपण ही फाईल तयार केली आणि जावा लँग्वेजमध्ये कधी बी आपण कोणतीही फाईल तयार करू त्याचं एक्सटेन्शन डॉट जावाने आपल्याला ती फाईल सेव्ह करायची असते. सो आपण तिथे लिहिलं पब्लिक क्लास हेलो वर्ल्ड. सो पब्लिक हे आपलं ॲक्सेस मॉडिफायर आहे. ॲक्सेस मॉडिफायर मतलब ज्या गोष्टीचा वापर करून आपण आपला कोड ॲक्सेस करू शकतो. सो पब्लिक याचा अर्थ होतो आपला कोड हा पब्लिकली ॲक्सेसेबल आहे, कुठून बी आपण ॲक्सेस करू शकतो. दुसऱ्या डिफरंट क्लासमधून सुद्धा ॲक्सेस करू शकतो. क्लास आणि क्लास नेम काय आपल्या इथं हेलो वर्ल्ड. सो तुम्ही ते एक ऑब्झर्व केलं असेल की आपल्या फाईलचं नाव पण हेलो वर्ल्ड आहे आणि क्लासचं नाव पण हेलो वर्ल्ड आहे. सो जावा लँग्वेजमध्ये हे मस्ट असतं, हे गरजेचं असतं, हे कंपल्सरी असतं. आपल्या क्लासचं नाव आणि फाईलचं नाव हे सेम असलं पाहिजे. म्हणून आपल्या क्लासचं नाव पण हेलो वर्ल्ड आहे आणि आपल्या फाईलचं नाव पण हेलो वर्ल्ड आहे. कारण जावा लँग्वेजमध्ये कंपल्सरी हे गरजेचं असतं की क्लासचं नाव आणि फाईलचं नाव हे सेम असलं पाहिजे. म्हणून आपल्या क्लासचं नाव हेलो वर्ल्ड आहे आणि फाईलचं नाव हेलो वर्ल्ड आहे. आता पुढे बघूया पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्स. सो ह्याच्यामध्ये आपण पब्लिक हे ॲक्सेस मॉडिफायर आहे, स्टॅटिक हे कीवर्ड आहे, वॉइड हा रिटर्न टाईप आहे. त्याचा अर्थ होतो मराठीत खाली आणि ते फंक्शनमध्ये काहीच रिटर्न नाही करत. याचा अर्थ ते डायरेक्टली आपली आउटपुट विंडो असते, जी आउटपुट जिथं आपल्याला दिसतो टर्मिनल विंडो, त्याच्यामध्ये डायरेक्टली आउटपुट प्रिंट करतं टर्मिनल विंडोवर. मेन हे आपलं फंक्शन आहे. स्ट्रिंग आर्ग्स हे आपलं आर्ग्युमेंट्स यानी की फंक्शनच वेगळ्या प्रकारचं. तो इथं आपण लिहिलं आहे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन हेलो वर्ल्ड. सो लक्षात ठेवायचं जावा लँग्वेजमध्ये जेव्हा कधी बी आपल्याला आउटपुट प्रिंट करायचा असतो आपल्या आउटपुट विंडोवर म्हणजेच टर्मिनल विंडो प्रत्येक वेळेस लिहितो. लँग्वेजमध्ये जेव्हा बी आपल्याला आपल्या आउटपुट विंडोवर टर्मिनल विंडोवर प्रिंट करायचं असतं त्यावेळेस आपण एक स्टेटमेंट फिक्स लिहितो. ते स्टेटमेंट म्हणजे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. हे आपल्याला फिक्स प्रत्येक वेळी वापरावं लागतं जेव्हा बी आपल्याला आउटपुट प्रिंट करायचा असतो आपल्या आउटपुट विंडोवर. सो ह्याच्यामध्ये आपण हेलो वर्ल्ड लिहिलं कारण आपल्याला आउटपुटमध्ये हेलो वर्ल्ड प्रिंट करायचं आहे म्हणून. सो चला मग आता हे कोड रन करून बघूया. सो आता आपण इथं आपला हा कोड रन करत आहोत. बघू आता आउटपुट काय येतंय. आपला कोड रन झालेला आहे आणि आउटपुटमध्ये आलेलं आपलं हेलो वर्ल्ड. सो आउटपुट आपला आलेला आहे हेलो वर्ल्ड. आपण बघू शकता आपण आता इथं कोड रन केला आणि आपल्या आउटपुटला आलं हेलो वर्ल्ड. जे आपण आपल्या कोडमध्ये लिहिलं होतं हेलो वर्ल्ड त्या आउटपुटमध्ये जसं तसं हेलो वर्ल्ड म्हणून प्रिंट होऊन आलं. सो चला मग आज आपण आपला पहिला कोड केला. सो अशीच आपली अजून कोडिंगची सिरीज जावा लँग्वेजमध्ये चालू राहणार आहे. सो नक्की बघत राहा जावा लँग्वेजची आपली कोडिंगची सिरीज. सो चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.